एक्झॅक्टली. एक डॉक्युमेंटेड केस आहे. मला त्याची एक्झॅक्ट स्पेसिफिक डिटेल्स नाही माहीत, पण मी एकदमच शॉर्टमध्ये सांगेन तुला. ही प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे. बरं. एक मुलगा आलेला जन्माला, म्हणजे नॉर्थ साईडचीच गोष्ट आहे बहुतेक, आय थिंक हरियाणा किंवा पंजाबच्या साईडची गोष्ट असेल. सो तो जो मुलगा होता ना, तो एका वेगळ्याच ठिकाणी एका वेगळ्याच गावामध्ये जन्माला आला आणि त्याला बर्थमार्क होता इकडे, असा आहे ना एक सर्कलमध्ये बर्थमार्क होता या साईडला. आणि लहानपणापासून तो खूप स्मार्ट, म्हणजे एकदम स्ट्रीट स्मार्ट बोलतात ना आपण, चालाक, लोकांना गुंडाळून विकून येईल अशा प्रकारचा, पट्टी लावणारा. आणि त्याचे आई वडील एकदमच साधे भोळे, म्हणजे हा तर कसा दमदाटी वगैरे करायचा, अरे हे ते मारेगा तेरे को हे करे. आणि त्याच्या फॅमिलीमध्ये तशा कॅरेक्टरचं कोणच नव्हतं. त्याची फॅमिली एकदम म्हणजे एकदम नॉर्मल होती. आणि मग तो थोडा मोठा झाला, अराऊंड 8-9 वर्षाचा, आणि प्रॉपर बोलायला लागला. तर आईला वगैरे धमकवायचा की तुम्हाला प्रॉपर जेवण नाही देईल ना तर मी बघ, माझी खूप या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, मी तुला त्याच्यातलं काहीच नाही देणार, एवढं लक्षात ठेव, मी पण खूप पोचलेली चीज आहे, हे ते. मग ती आई थोडं टेन्शनमध्ये की अचानक असा काय बोलायला लागला, म्हणजे ह्याचा स्वभाव तर एकदम आगाऊ होताच, पण आता तो धमक्यात द्यायला लागला मला. आणि मग असे थोडे महिने झाले आणि मग नंतर त्याला आहे ना पास्ट लाईफचे रिकलेक्शन्स यायला लागले. रिलॅप्सेस यायला लागले. त्या रिलॅप्सेसमध्ये आहे ना त्याला कॉन्स्टंटली तो बोलायचा की मला माझ्या घरी यायचं आहे, हे माझं घर नाही, माझ्या इकडे बायका मुलं आहेत, माझ्या मुलीचं लग्न करायचं, माझी मुलगी मोठी झाली आहे, तिचं लग्न करायचं आहे, आणि मी इकडे काय करतो आहे, असं जसं हे ते. तर मग त्याच्या फॅमिलीला थोडं हे आलं की हा असा विचित्र का वागतो आहे, ह्याला काय दौरे पडायला लागले किंवा काय मानसिक हे झालं का. तर त्यांनी मनोवैज्ञानिकडे घेऊन गेले त्याला, डॉक्टरांकडे, सायकॅट्रिस्टकडे. तर सायकॅट्रिस्ट पण बोला की काहीतरी विचित्र आहे. तर सायकॅट्रिस्टला पण उत्तर, सायकॅट्रिस्ट त्याला विचारते तू कुठून आलास, तुझं नाव काय, तर माझं नाव सो अँड सो, माझं वय हे आहे, मी ह्या गावाचा आहे, माझी बायको आहे, 3 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा तर नालायक आहे, तो काय कामधंदा करत नाही, मधला मुलगा आहे ना तोच माझ्या शेतामध्ये सगळी कामं बघतो, मुलगी आहे माझी, तिचं लग्न करायचं आहे सगळं. मग तुला शेवटचं काय आठवतं, नाही मला मुलीसाठी काहीतरी दागिने वगैरे बनवायचे होते म्हणून मी एका ठिकाणी शहरात गेलेलो आणि त्याच्यानंतर मग मी या घरात आलो. असा बोलला तो. हां, की या घरात आलो कोण. तर बोले की मग तू घर दाखवशील का, तर हां मला माहिती आहे ना सगळा रस्ता. हां मग ठीक आहे, तुझ्या आईवडिलांना घेऊन जा ना. मग त्या सायकॅट्रिस्टने त्याला त्याच्या आईवडिलांना सजेस्ट केलं की एक काम करा, बघूया हे त्याला कोणी सांगितलेलं आहे की म्हणजे त्याला काही झालेलं आहे, हे सध्या मी म्हणजे काही सांगू नाही शकत फॉर्मली, पण तू जिकडे तुम्हाला घेऊन जातो ना तिकडे जा आणि तिकडे बघा, शहानिशा करा आणि मग मला सांगा, कारण का हे काहीतरी विचित्र प्रकार आहे. मग त्यांनी सगळं पॅक केलं, त्याचे काका, त्याचे आई वडील वगैरे सगळे गेले आणि तो बोलला की या सो अँड सो शहरामध्ये मी राहतो, हरियाणामध्ये, या गावामध्ये राहतो. मग गावामध्ये गेले. तर गावामध्ये गेल्यानंतर आहे ना तिकडचं जे किराण्याचे दुकान वरती जाऊन, काय रे भाई कसा आहे, माझी काय घराची उधारी नाही ना. ते किराणीवाले पण शॉक की हा असा काय बोलतो आहे आणि झालं काय, म्हणजे हा आहे कोण. तर ते आईवडील बोलले की नाही आम्ही तेच हे करायला. तर ह्या सो म्हणजे त्यांनी नाव घेतलं की हा घर कुठे. तर तो मुलगा बोलतो ह्याला कशाला विचारायचं, मी घेऊन जातो ना तुम्हाला. आणि गेला घरात आणि दरवाजा उघडून तिकडे त्याची बायको बसलेली, म्हणजे जो व्यक्ती होता त्याची. बोलतो कैसी आहे लाडो, मी आ गया वापस. तर ती बोलली कोण आहे बाबा हा मुलगा, मला लाडो बोलतो आहे, एवढासा चिमुकला बाळ 10-11 वर्षाचा, मला कसला लाडो बोलतो. मग ती भडकली, तू बोलते कोण आहे तू आणि हे कोण आहेत. तर मग त्यांनी समजवलं की असं असं आहे करून. तर हा म्हणजे बोलतो की हे घर माझं आहे, ही तुम्ही त्याची बायको आहात, हे ते. तर असं काय झालेलं का. तर ती बोलली की हां म्हणजे जवळपास 13-14 वर्ष होऊन गेली, माझा नवरा माझ्या मुलीसाठी आहे ना, मुलीच्या लग्नासाठी तयारी करायला, दागिने करायला शहरात गेलेला आणि त्याचा तिकडे कोणीतरी खून केलेला. तर त्याला इकडे मेंदूमध्ये गोळी मारलेली, शॉर्ट डेट. हां, पण हे जे संभाषण आहे ते तिच्यामध्ये आणि त्याच्या आईवडिलांमध्ये झालं. मग त्याला बसवलं आणि तो मुलाला पण हे करायला लागला. मुलगा भडकला, कोण आहे, फालतूगिरी सगळी, हे काहीतरी म्हणजे ठग लोक आहेत, आपली प्रॉपर्टी बळकवायला आले. हां, मग त्यांनी सगळ्या त्याच्या घरच्या मोठ्यांना वगैरे बोलवलं. आता झालं कसं की सगळे मोठे जमले आहेत, मुलाला मध्ये बसवलं आहे आणि सगळं जे विचारलं जातं ना,
एकदम त्याचे भाऊ जे होते ना, सख्खे चुलत जे काही, त्यांच्या लहानपणाची स्टोरी पण हा सांगतोय. तू इकडे पाय तोडलेलास, तू इकडनं झाडावरनं पडलेला, तुला शाळेमध्ये या कारणासाठी फटके पडलेले, हे ते. मग त्याला जेव्हा विचारतात ना की तुला शेवटचं काय आठवतो, मला माहिती आहे मी माझ्या आहे ना मेरी गुडिया के लिए मैंने गहने बनाए थे और मैं गहने लेके आ रहा था ना, तो मग त्याला ते क्लिक झालं की मग त्यांनी 2-3 लोकांचे नावं घेतली की इन लोगों ने मेरे को मारा था, इन लोगों को ये चाहिए था और उनको मेरे से दुश्मनी थी और उन्होंने मुझे मारा, इधर गोली मारी थी. मग तो जो बर्थमार्क होता ना त्याचा, तो गेल्या जन्मीला त्याला इकडे शॉट केलेलं, इकडेच त्याला गोळी घातलेली. ओके. सो दिस वॉज अ प्रॉपर डॉक्युमेंटेड केस, रिअलमध्ये, की हे असं झालेलं आहे आणि दिस इज अनएक्सप्लेन्ड. हा, हे कोणीच कधीच एक्सप्लेन नाही करू शकत की. आणि खूप म्हणजे अर्ली 90s ची गोष्ट आहे, आय थिंक अर्ली 90s की लेट 90s ची गोष्ट आहे. डॉक्युमेंट्स ट्राय करू अटॅच करू डिस्क्रिप्शन मध्ये. पण हे प्रॉपर झालेलं आहे आणि त्याला प्रॉपर तो बर्थमार्क आहे ना, म्हणजे तू त्याचे फोटोज वगैरे पण बघशील ना तर त्याला इकडे असा तो मोल आहे, गोल हे आहे, तिकडे केस कमी आहेत आणि इकडे म्हणजे आपण जर कोणाला गोळी झाडली ना, तर गोळी झाडल्यानंतर कसं एक ग्राउंड हे येतं ना, तसं त्याला निशाण आहे. सो दीज आर ऑल अनएक्सप्लेन्ड. हे आपण नाही बोलू शकत काय.